हाय हॅलो नमस्ते, कसे आहेत तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे ठाणे स्पेशल व्लॉग. आम्ही चाललो आहे आज ठाण्याला मेतकूटमध्ये. तर मेतकूट हे प्रसिद्ध आहे त्याच्या महाराष्ट्रीयन थाळीसाठी आणि महाराष्ट्रातले वेगवेगळे पदार्थ तिथे मिळतात. तर त्यांचीच आज चव घेणार आहोत. तर आज स्पेशल आहे ठाणे व्लॉग. तर आलो आहे आपण आता ठाण्यामध्ये. ठाणा तर खूप चेंज झालं आहे, खूप बदललं आहे, काही ओळखू येत नाही आहे. आणि रस्त्याने चालता चालता व्हिडिओ काढणं थोडं कठीणच आहे, पण जसं होईल तसं पॉसिबल मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे. आणि तर आता व्हिडिओमध्ये पुढे काय होतं आहे ते बघा. आम्ही कोणते कोणते पदार्थ खातो आहे. आणि मेतकूट हॉटेलला तुम्ही गेले असाल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कुठल्या शहरातून बघताय ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत हे सुद्धा सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन हे फ्री असतं. तर आणि त्याच्या बाजूला बेल आयकॉनसुद्धा असतो. बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, कारण बेल आयकॉन तुम्ही क्लिक केला तर जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल यूट्यूबकडून आणि तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला मिळतील. तर चला आपण चाललो आहे आता मेतकूटला. तर आम्ही आता चालतो आहे. मेतकूट हे ते घंटाळी मंदिर आहे ना, त्याच्या अगदी समोरच आहे. तर चला जाऊया. मी आलो आहे आज मेतकूटमध्ये जेवणासाठी. काय खाणार आहेस? तांब्याच्या ग्लासामध्ये पाणी. बी केअरफुल, इट्स अ ग्लास. पडत खूप छान ॲम्बियन्स आहे हॉटेलचं, खूप छान. आणि मन प्रसन्न होतं, मन प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर. आणि प्रत्येक टेबलच्या बाजूला महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणचं तिथे वैशिष्ट्य असं लिहिलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातलं विदर्भ झालं, मराठवाडा झालं, कोकण झालं, ते सगळे तिथे त्यांनी फोटो लावलेत आणि त्यांची तशी माहिती, फोटो म्हणजे पेंटिंग्स आहेत आणि त्यांची माहिती दिली आहे. तर इथे मी तुम्हाला आता क्विकमध्ये हे त्यांचं मेनू कार्ड दाखवते. अगदी अळूवडीपासून साबुदाणा खिचडी, उपवासाचे पदार्थ आणि उपवासाची कचोरी हे सगळं तिथे अवेलेबल आहे. राजगिरा पुरी, साबुदाणा खिचडी, उपवासाची भाजी, उपवासाची मिसळसुद्धा, भाजणीचं थालीपीठ, मिसळपाव 100-150. रेट काय त्यांचे जास्त नाही आहेत, प्राईस त्यांचं एवढं नाही आहे. आणि भाजी मात्र 90 रुपये प्लेट होती, पण छान होते. व्हेज कुर्मा, भाजी आणि चपाती वगैरे घ्यायची असेल तर ते सुद्धा अवेलेबल आहे. यांचं खास खानदेशी वांग्याचं भरीत ट्राय करा तुम्ही, ते खूप छान होता. फणसाची भाजीसुद्धा इथे मिळते, ती पण छान होती. पण आम्हाला हे सगळे पदार्थ खायचे होतेच, पण आम्हाला मेन म्हणजे मला तिथली थाळी ट्राय करायची होती. 400 रुपयापासून स्टार्ट होती. इथे आली आहेत सगळ्यात आधी प्रज्ञूची फेवरेट बटाटा भजी. आणि इथे यांची स्पेशालिटी आहे ही उलटा वडापाव. इथे तुम्ही जाल तर हा नक्की ट्राय करा, उलटा वडापाव. आणि त्याच्यानंतर आम्ही भरपूर काही मागवलं होतं स्टार्टर्समध्ये आणि स्टार्टर खाऊनच पोट भरलं होतं, पण मला थाळीसुद्धा ट्राय करायची होती. आणि हे आहे त्यांचं मटर पॅटीस, हे सुद्धा खूप छान होतं, नक्की ट्राय करून बघा.
चवसुद्धा अप्रतिम आहे. यांच्या प्रत्येक पदार्थाला एक वेगळीच चव आहे. जेवढे पदार्थ ट्राय कराल ना सगळ्यांना वेगळीच चव आहे आणि खूप असे खाऊशी वाटतं. मला तर हा उलटा वडापाव एवढा आवडला ना, म्हणजे खरंच वेगळं काहीतरी वेगळं खाल्लं असं वाटत होतं. वडापाव नाही खाते. टेस्टसुद्धा त्यांची खूप छान होती. आणि पुढे बघाच तुम्ही. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ खूपच मोठा होईल, फास्टमध्ये बघूया. सगळंच तुम्हाला मला दाखवायचं आहे. हे आहे पियुष, इथे आहे आळूवडी आणि हे आहे पॅटीस, हे आहे पापड प्लॅटर, वेगवेगळ्या प्रकारचे पापड कुरड्या. ऑफकोर्स हा आहे उलटा वडापाव आणि येस ही आहे मेदकूट स्पेशल थाळी. आणि आम्ही खरवससुद्धा ट्राय केलं. मस्तपैकी आता पोटपूजा करून झालेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते हॉटेलचा थोडा व्ह्यू. इथे आहे श्लोक होता मागे. खूप छान ॲम्बियन्स आहे हॉटेलचं, खूप छान वाटतं. तर चला, जेवण आपलं झालं आहे. आता जाऊया थोडंसं ठाणं फिरूया आणि मग घरी जाऊया. चला, व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. जसं मी बोलली होती, इथे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणचे पेंटिंग्स आहेत आणि त्यांची खूप सुंदर माहितीसुद्धा लिहिलेली आहे. तर चला जाऊया. आम्ही आलो आता तलाववालीला. इकडे बोट्स वगैरे चालू केले आहेत त्यांनी आता. इकडे लहान मुलांना खेळण्यासाठी भरपूर आहे. पाळणे वगैरे, झोके. आणि आता आम्ही चाललोय पुढे. त्यांच्याबरोबर असलं की खूप चालायला लागतं. काय ते तर आता आम्ही आलो आहे आईस्क्रीम खाण्यासाठी. इथे खूप गर्दी असते आईस्क्रीम खाण्यासाठी. विजय आईस्क्रीम, कुल्फी, फालुदा. आम्ही सगळ्या प्रकारचं मिक्स असतं ना ते घेतलं होतं आईस्क्रीम. ते खाल्लं. बसायला जागा नव्हती पण फायनली आम्हाला सीट मिळाली आहे आणि आम्ही बसलो आहे. आणि आईस्क्रीम आमची एन्जॉय केली आम्ही. मिक्स फ्रूट होतं आणि वेगवेगळे फ्लेवर्स होते त्याच्यामध्ये. हे आहे मामलेदार मिसळ, ठाण्याची शान. कोणी कोणी मामलेदारची मिसळ खाल्ली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे खाऊन फिरून थकलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी. ठाण्याच्या ट्रॅफिकमधून निघणं सगळंच दाखवलं तर व्हिडिओ खूपच मोठा होईल. सो आज मी तुमची इथेच रजा घेते आणि व्हिडिओला मी इथेच संपवते. पुन्हा एकदा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. चलो टिल देन बाय, भेटूया.